करिअर कट्टा, युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी. नमस्कार. 365 दिवसांच्या आपल्या शिवसंकल्प व्याख्यानमालेमध्ये आज 153वा भाग उद्योजकता आणि स्टार्टअप या विषयामध्ये आज फ्रँचायझी मॉडेल कसं काम करते या विषयावर आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आज उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक मी या ठिकाणी स्वागत करतो. कामकाजाच्या तुमच्या आजूबाजूच्या ज्या पद्धती बघतात त्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की दोन पद्धतीचे लोक आपल्या आजूबाजूला जाणतात. त्यातल्या पहिली व्यक्ती असते की जी ठरवून दिलेली कामं अत्यंत चांगल्या पद्धतीने पार पाडत असते. नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत, प्रोसिजर लिहून दिलेली आहे, तर ती फॉलो करणं हे काम करणारे असते. आणि काही लोक असे असतात की जे रूल्स रेग्युलेशन बनवणं, ते डिझाईन बनवणं, फॉर्म्युला बनवणं, फॉर्मॅट बनवणं यासाठी काम करत असतात. संख्याची जास्त आहे. तर आपण थोडस विचार केला तर लक्षात येईल की घालून दिलेल्या सिस्टम मध्ये काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. म्हणजे मग तो नोकरी असेल किंवा या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या सर्व्हिसेस असतील, या सर्व्हिसेसमध्ये काय बघतो आपण मोठ्या प्रमाणामध्ये की एक सिस्टम घालून दिलेली आहे, काम कसं करायचं ठरलेलं आहे, त्याच्या एसओपी ठरले, त्याच्यामध्ये काम करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लक्षात घ्या. कारण तिथं स्वतः जास्त डिसिजन घेण्यापेक्षा जे आहे त्याच्यामध्ये काम करायचं असतं, घालून दिलेले कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं वागायचं याचे फॉर्मॅट ठरलेले असतात. तिथं काम करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे कारण तिथं रिस्क कमी होते. प्रूव्हन फॉर्म्युलामध्ये फॉर्मॅटमध्ये काम करणाऱ्यांची संख्या जास्त असते. लक्षात घ्या. आणि मग फ्रँचायझी मॉडेल बनतं कसं, तर याच पद्धतीने बनतं. कुणीतरी एखादा येतो, त्याच्या डोक्यात येतं की मला चहासाठी टपरी जे आहेत ते अत्यंत अस्ताव्यस्त असतात, त्याला एका वेगळ्या फॉर्मॅटमध्ये आणायचं आहे. मग येवले चहा नावानं पहिला चहाचा ब्रँड तयार होतो. मग ते सांगतात की कप कसे असायला पाहिजे, चहाचे केटल कसे असायला पाहिजे, स्वच्छता कशी असायला पाहिजे, कोणत्या आकाराची कोणत्या कलरची तिथे इतर कॉकरी असायला पाहिजे, त्याची रचना कशी असली पाहिजे, वेलकमचा बोर्ड कसा असला पाहिजे, त्याच्या लाईट कशा असायला पाहिजेत, बसायची व्यवस्था कशी असायला पाहिजे, हे सगळं कुणीतरी लिहून देतं. आणि त्यांनी जसं लिहून दिलं तसं स्वतःचे पैसे टाकून खर्च करून तसे फ्रँचायझी तयार होतात. ग्राहक लोकलचेच असतात, पण त्यांनी सांगितलेल्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे ग्राहक वाढायला लागतात, म्हणून आपण त्यांना ती रॉयल्टी पे करायला लागतो. मग अशा पद्धतीनं तुमच्या संकल्पना ज्या आहेत ते सर्व्हिस देण्याचं चांगलं मॉडेल तुम्ही तयार करायचं आहे. आणि ते मॉडेल घेऊन या ठिकाणी तुम्हाला इतरांना ते काय करायचं आहे, व्हेंडर म्हणा किंवा या ठिकाणी सबलेट म्हणा, अशा पद्धतीने करत असताना काम करतात. तर फ्रँचायझी मॉडेल जगभरात कसं काम करतं, तर साधारणतः $3 ट्रिलियन इकॉनॉमी जी आहे ती फ्रँचायझी उद्योगाची. फक्त अमेरिकेमध्ये 8 लाखापेक्षा जास्त फ्रँचायझीची वेगवेगळ्या पद्धतीची शॉप आहेत. आणि एकूण नोकरीच्या 10% नोकऱ्या हे फ्रँचायझी मॉडेल तयार करतं. दुसरी एक महत्वाची बाब लक्षात घेण्यासारखी आहे, म्हणजे भारतात दरवर्षी 35% वार्षिक दरानं हा व्यवसाय वाढतोय, फ्रँचायझी देण्याचा, फ्रँचायझी घेण्याचा. लक्षात त्याच्या पद्धतीनं जगामध्ये सगळ्यात वेगानं वाढणाऱ्या बाजारपेठांपैकी एक बाजारपेठ म्हणजे फ्रँचायझी मॉडेल आहे. लक्षात घ्या. मग या ठिकाणी स्वतःला आपण समजा उद्योजक बनायचंय, मला उद्योजक बनायचं, मी काय करू? मला शून्यातून व्यवसाय चालू करायचा आहे, सुरुवात भीती वाटते, माझ्याकडे अनुभव नाही, भांडवल नाही, काय करायचं? लक्षात. ब्रँड तयार करताय इथं जर करता तुम्हाला तयार ब्रँड, तयार सिस्टम, तयार कस्टमर मिळाले तरी शक्य आहे. म्हणजे इथं फक्त तुम्ही त्या ब्रँडच्या नावाने येणारे कस्टमर अत्यंत चांगल्या पद्धतीनं व्यवसायाची सुरुवात करणं शक्य होतं. म्हणजे आपल्याकडे जर करता भीती आहे, व्यवसाय कुठून चालू करायचा कळत नाहीये, रिस्क घ्यायला हे होत नाही, तर त्या प्रश्नाचं उत्तर काय, आपण एखादी चांगल्या प्रॉडक्टची फ्रँचायझी घ्यायची आणि सुरू करायचं. हे लक्षात घ्या. कारण मॅकडॉनल्डचं उदाहरण बघा, जगातली सगळ्यात मोठी किंवा महत्वाची फूड कंपनी आहे. यशस्वी होण्याचं कारण काय, तर ते हे त्यांचं एक फ्रँचायझी मॉडेल आहे. 40,000 पेक्षा जास्त फ्रँचायझी मॉडेल आहेत, त्यातले 93% जे आहेत दुकानांपैकी ही सगळी फ्रँचायझी आहेत त्यांची. 40,000 पेक्षा दुकानांपैकी. लक्षात घ्या. फ्रँचायझी म्हणजे नेमकं काय, सोप्या ह्याच्यात समजून घ्यायचं असेल तर लक्षात घ्या, जिथं मूळ कंपनी आपला ब्रँड, उत्पादन, व्यवसायाची पद्धती दुसऱ्या कंपनीला शुल्क आणि अटीवर वापरायला देते, ते फ्रँचायझी मॉडेल. लक्षात घ्या. आणि मग समजा तुम्ही डोमिनोज पिझ्झा आपण बघतो, त्याची फ्रँचायझी घ्यायची आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला डोमिनोज पिझ्झाचा ब्रँड वापरण्याची परवानगी मिळते, पिझ्झाची रेसिपीज मिळते, त्याची व्यावसायिक पद्धती मिळते, जाहिरातीची त्यांची यंत्रणा मिळते, त्याचबरोबर या ठिकाणी कर्मचाऱ्यांचं शिक्षण मिळतं आणि सातत्य या ठिकाणी आपल्याला केलं जातं. आपण काय करायचं असं त्याच्यामध्ये,
त्यांना एक वन टाइम या ठिकाणी आपल्याला फ्रँचायझी फीज भरायची असते. त्यानंतर दर महिन्याला तुम्हाला व्यवसायाच्या बिझनेसमधली थोडीशी रॉयल्टी द्यायला लागते. जाहिरातीसाठी तुम्हाला या ठिकाणी फीज द्यावी लागते आणि त्यांनी दिलेले जे नियम आहेत त्यांचं पालन मात्र काटेकोरपणे करावं लागतं. लक्षात घ्या. जितके चांगल्या पद्धतीचे तुम्ही सिस्टम फॉलो कराल तितके या ठिकाणी ती फ्रँचायझी मोठी होत असते किंवा व्यवसाय मोठा होत असतो. हे समजून घ्या. 3 महत्वाचे घटक फ्रँचायझीमध्ये लक्षात. एक आहे फ्रँचायझर म्हणजे मूळ कंपनीचा मालक आणि ब्रँडचा मालक. फ्रँचायझी म्हणजे दुकान चालवणारा या ठिकाणी उद्योजक आणि फ्रँचायझी अग्रीमेंट म्हणजे या ठिकाणी तो करार दस्तऐवज की ज्याच्यामध्ये तुमच्या या दोघांचे रिलेशन्स कसे असणार आहेत व्यावसायिक ते या ठिकाणी कायदेशीररित्या या ठिकाणी ते बांधून घेतलेलं असतं किंवा शब्दबद्ध केलेलं असतं. लक्षात घ्या. मग फ्रँचायझीचे 4 प्रकार येतात ते लक्षात घ्या आपण त्याच्यामध्ये. सॉरी, त्यातला पहिला प्रकार प्रॉडक्ट फ्रँचायझी म्हणजे मूळ कंपनीचे प्रॉडक्ट विकण्याची फ्रँचायझी. म्हणजे मारुती कार, टाटाची कार, हुंडाईची कार असेल, हे कार या ठिकाणी विकण्याची या ठिकाणी फ्रँचायझी दिला. दुसरं असतं व्यावसायिक बिझनेस फ्रँचायझी म्हणजे त्याचे संपूर्ण मॉडेल कॉपी करणं, ब्रँड, वस्तूचं उत्पादन, पद्धत, प्रशिक्षण सर्व आणि या ठिकाणी तुम्हाला वापरायला देणं. म्हणजे मॅकडॉनल्ड्स, डोमिनोज, KFC हे त्यातले मॉडेल आहेत. लक्षात घ्या. सबवे हे त्यातलं मॉडेल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी उत्पादन आणि व्यापाराची फ्रँचायझी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग फ्रँचायझी. मूळ कंपनीची रेसिपी किंवा डिझाईन या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं, त्याचं स्वतः उत्पादन करायचं आणि द्यायचं. म्हणजे कोकोकोलाचं बॉटलिंग जे आहे ते तसंच आहे. लक्षात घ्या. कोकोकोला सगळीकडे प्लॅन टाकत बसलेलं नाही, त्या ठिकाणी त्यांनी ब्रँड दिलेला आहे आणि तिथले मॅन्युफॅक्चर करून ते विकत असतात. हे लक्षात घ्या. त्यानंतर मास्टर फ्रँचायझी. मास्टर फ्रँचायझी म्हणजे एका भागातील सर्व अधिकार त्यांना दिले जातात. म्हणजे एका राज्यात देशात सर्व हटचे पिझ्झा हटचे अधिकार एकाकडे. असं मॅकडॉनल्ड्स 40,000 दुकानं आहेत, सबवेची 37,000 दुकानं आहेत. लक्षात घ्या. KFCचे 25,000 दुकानं आहेत, स्टारबक्स 35,000 दुकानं आहेत, डॉमिनोज जवळजवळ 20,000 दुकानं आहेत आणि पिझ्झा हटचे 18,000 दुकानं आहेत या माध्यमातली. लक्षात घ्या. मास्टर फ्रँचायझीमध्ये. त्यानंतर भारतातले प्रसिद्ध ब्रँड जर बघायचे झाले तर हल्दीराम, चायोज, चाय पॉइंट, मोमोज, कॅफे कॉफी डे, लक्ष्मीकांत बेकर्स, मॉन्जिनेस, चितळेबंधू, लॅक्मे सलून्स, VLCC, बटरफ्लाय अकॅडमी असे या ठिकाणी अनेक तुम्हाला ब्रँड बघायला मिळतील जे फ्रँचायझी मॉडेलमध्ये काम करतात. लक्षात घ्या. नेमकं फ्रँचायझी मॉडेल काम कसं करतं तर त्याच्या या ठिकाणी 8 पद्धती आहेत. लक्षात घ्या. त्या आपण समजून घेऊया त्याच्यामध्ये. तर त्यामधली पहिली या ठिकाणी लक्षात घ्या की फ्रँचायझी शोधायची. पायऱ्यांमध्ये पहिलं काय, चांगली फ्रँचायझी शोधायची. तुमच्या आवडीची, बजेटमधली, स्थानिक बाजारपेठेला मागणी असणारा ब्रँड शोधायचा. अनेक पर्याय असतात, त्या पर्यायांची तुम्ही तुलना करायची. दुसरं महत्वाचं आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायचा म्हणजे संपर्क साधायचा आहे, माहिती मिळवायची आहे. कंपनीच्या वेबसाईटवर फ्रँचायझी इन्क्वायरी फॉर्म असतो बऱ्याच वेळेला, तो फॉर्म भरा. फ्रँचायझी डिस्क्लोजर डॉक्युमेंट जे आहे ते आणि व्यवस्थित समजून घ्या. ही दुसरी तयारी. तिसरी आर्थिक तयारी तपासा. गुंतवणुकीची क्षमता तुमची स्वतःची किती आहे त्याचा विचार करा. बँकाकडून कर्ज आवश्यक असल्यास मंजुरी घ्या आणि 6 महिन्याचं भांडवल किंवा बॅकअप प्लॅन ज्याला म्हणतो आपण, डिझास्टर किंवा या ठिकाणी इमर्जन्सी फंड तसा या ठिकाणी तुमच्याकडे तयार पाहिजे. कायदेशीर तपासणी, तो वकिलाकडून तो करार तपासून घ्या. जो करार तुम्हाला मिळतो तो लक्षात घ्या. रॉयल्टी फीज, अटी नियम तपासून घ्या. एक्झिट क्लॉज तपासा त्याच्या बदलात येतात आणि तुम्ही समजून घ्या. करार आणि पेमेंट लक्षात घ्या. फ्रँचायझी अग्रीमेंटवर स्वाक्षरी करत असताना फ्रँचायझी फीज भरा, रॉयल्टीच्या अटी मान्य करा. लक्षात घ्या. हे महत्वाचं असतं. प्रशिक्षण काय, कंपनीच्या मुख्यालयामध्ये प्रशिक्षण द्यायचं आहे. ब्रँड मानक किंवा या ठिकाणी पद्धती शिका. कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण जे आहे ते व्यवस्थित. 7 नंबरची महत्वाची गोष्ट असते तुम्हाला त्याचा स्पॉट आणि सेटअप म्हणजे जागा योग्य निवडायला लागेल आणि त्या जागेवर या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीचं जे ब्रँडिंग असतं, कंपनीची जे डिझाईन आहे त्या पद्धतीनंच त्याची रचना करावी लागते. लक्षात घ्या. तर तो सेटअप या ठिकाणी उभा राहतो. त्यानंतर या ठिकाणी फर्निचर, त्यासाठी लागणारी इक्विपमेंट्स आणि साहित्य हे उभं राहतं. आणि 8 नंबरचा शेवटचा टप्पा त्यातला काय आहे की तुमचं उद्घाटन करून व्यवसाय सुरू करा. म्हणजे त्याचे ग्रँड ओपनिंग, मार्केटिंग सुरू होतं आणि नियमितपणे व्यवसाय चालू होतो. हे लक्षात त्याच्यावर. आता याची आर्थिक रचना असते. फायनान्शियल मॉडेल कसं असतं लक्षात घ्या. फ्रँचायझी घेणाऱ्यांकडून म्हणजे ज्यांनी तुम्ही आता जर समजा फ्रँचायझी घेतलेले आहे तर तुमच्याकडून मिळणारं उत्पन्न काय काय असतं, त्यांना एक असतं एक रकमी रक्कम 5 ते 10 लाख रुपये त्या ठिकाणी 50 लाख रुपये ब्रँड व्हॅल्यूनुसार ते या ठिकाणी काय करतात, फ्रँचायझी फीज घेतात. त्यानंतर रॉयल्टी, दर मासिक जी तुमची विक्री होते त्याचे 3% ते 10% पर्यंत या ठिकाणी रॉयल्टी घेतली जाते. मार्केटिंग फीज साधारणतः या ठिकाणी
2 ते 5% मार्केटिंगची फीस द्यावी लागते दर महिन्याला किंवा जे काही बजेट असेल त्यानुसार तिथं. त्यानंतर या ठिकाणी सेटअप कॉस्ट, इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये बऱ्याच वेळेला या ठिकाणी स्वतःची कॉस्ट आपण लावलेली असते, किंवा जर त्यांनी सांगितले की आमचे हे मॉडेल आहेत आणि आमच्याच वस्तू घ्यायच्या आहेत किंवा आमचे जे मॉडेल आहेत त्याच तुम्ही घ्यायच्या आहेत, तर त्याची या ठिकाणी फीस आपल्याला लागू शकते. फ्रँचायझर कडून मिळणार काय, त्यांना ते ब्रँड करण्याचा अधिकार देत आहेत, व्यावसायिक मॉडेल देत आहेत, ट्रेनिंग देत आहेत, मार्केटिंग सपोर्ट देत आहेत, नियमितपणे मार्गदर्शन देत आहेत, संशोधन आणि विकास करतायत. लक्षात घ्या, हे त्यांचं मॉडेल आहे. फ्रँचायझी करारातल्या महत्वाच्या अटी काय की साधारणतः 5 ते 20 वर्षासाठीचा कालावधी असतो. भौगोलिक हक्क एका ठराविक भागातच व्यवसाय करण्यासाठीचे तुम्हाला दिलेले असतं. गुणवत्ता कंपनीच्या मानकांचं काटेकोरपणे पालन आपल्याला करायचं असतं. त्यानंतर या ठिकाणी पुरवठा, कच्चा माल जो लागतो तुम्हाला, तो सगळा कच्चा माल या ठिकाणी फ्रँचायझी आपल्याला प्रोव्हाइड करत असते. आणि करार संपल्यानंतर या ठिकाणी मुदत संपल्यानंतर पुन्हा नूतनीकरण या ठिकाणी केलं जात असतं. करार संपुष्टात कधी येणार याच्या देखील नियम आणि याच्यामध्ये टाकलेल्या असतात, हे लक्षात घ्या. फ्रँचायझीचे फायदे काय? पहिला फायदा, तुमचा ब्रँड तयार होतो. म्हणजे नवीन व्यवसाय सुरू करत असताना ग्राहकांचा व्यवसाय कमवायला, विश्वास कमवायला जो वेळ लागतो तो वेळ या ठिकाणी वाचतो, कारण ऑलरेडी एक्झिस्टिंग असणाऱ्या ब्रँडला घेऊन तुम्ही सोबत जातात. लक्षात घ्या, पहिल्या दिवसापासून तुम्हाला कस्टमर मिळायला लागतात. म्हणजे रामच्या पिझ्झाचं दुकान चालू केलं राम नावाने आपण, किंवा या ठिकाणी डोमिनोजच्या नावाने फ्रँचायझी घेतली, तर आपल्याला माहिती आहे की डोमिनोज हे पिझ्झा हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तिथे गर्दी 100% वाढणारच आहे डे 1 पासून, हे लक्षात घ्या. तुमचं या ठिकाणी विश्वासार्हता महत्वाची असते. म्हणजे आपल्या इंडिव्हिज्युअल नावानं तयार करतो त्यापेक्षा या पद्धतीचं आपण करू शकतो. लक्षात घ्या. आता या ठिकाणी प्रूव्हन बिझनेस मॉडेल असतात. लक्षात घ्या, कंपनीनं वर्षानुवर्षे त्यातला अनुभव घेतलेला असतो. कस्टमरचा या ठिकाणी त्यांना फीडबॅक असतो, त्या फीडबॅकपर्यंत आलेले ते अनुभव असतात, ज्याचा फायदा मिळतो. म्हणजे नवीन व्यवसाय अपयशी होण्याचा दर हा 60 ते 80% असतो. फ्रँचायझी मॉडेल अपयशी होण्याचा दर फक्त 15 ते 20% असतो, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं रिस्क कॅल्क्युलेटिव्ह जर घ्यायला गेला तर तुमची रिस्क इथं कमी आहे. लक्षात. त्यांना ट्रेनिंगचा सपोर्ट मिळतो, आपल्याला ऑपरेशन प्रशिक्षण मिळतं, कर्मचारी मॅनेजमेंटचं मिळतं, ग्राहक सेवा, कस्टमर सेवा कशा असेल त्याचं मिळत असतं, तांत्रिक जे काही ज्ञान आहे ते आपल्याला मिळत असतं, आणि सातत्याने या ठिकाणी त्यांचं सहकार्य मिळत असतं. त्यामुळे फ्रँचायझी मॉडेल या ठिकाणी चांगलं चालतं. लक्षात घ्या. त्यानंतर सामूहिक मार्केटिंग, म्हणजे तुम्ही एकटे टीव्हीवर जाहिरात देऊ शकता का? कदाचित त्याची बजेट या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी जास्त असणार आहे. आपण ज्या वेळेला या ठिकाणी विचार करतो की मला डॉमिनोजची जाहिरात द्यायची आहे, पण डॉमिनोज काय प्रत्येक दुकानाची जाहिरात देत बसत नाही, वेगळी वेगळी, इथं पत्ता आहे तिथं पत्ता आहे. एकच जाहिरात या ठिकाणी देशभर देऊन टाकतं, की ज्याच्यामध्ये या ठिकाणी कुठल्याही दुकान जर असतं तर त्याला त्याचा फायदा मिळून जातो. हे बेनिफिट चांगल्या पद्धतीनं होतं. लक्षात घ्या. त्याच्यानंतर या ठिकाणी सप्लाय चेन म्हणजे काय, कच्चा माल, यंत्रसामुग्री ही सर्व कंपनी त्यांच्याकडे या ठिकाणी त्या पद्धतीचे वेंडर असतात, कमिटेड वेंडर असतात, बल्क पर्चेसिंग असतं, त्यामुळे कॉस्ट कटिंग होत असतं. या सगळ्याचा फायदा या ठिकाणी होतो. लक्षात घ्या. कंपनी स्वतःच एक R&D डिपार्टमेंट स्थापन करत असते, त्यामुळे सातत्यानं त्याच्यामध्ये रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे चाललेले असते त्याचा विचार करून ही मंडळी या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीनं स्वतःच या ठिकाणी एक्सपर्टीज जे आहे ते एक्सपर्ट आपल्याला देत असतात. त्यामुळे अपडेट राहणं हे आपल्याला शक्य होतं. लक्षात घ्या. अधिक कर्जासाठी सोपं जातं, म्हणजे फ्रँचायझी उद्योगाला सहज कर्ज मिळतं, कारण जोखीम कमी आहे. ब्रँड व्हॅल्यू जी आहे ती ब्रँड व्हॅल्यू लोकांना माहिती असते, बँका लगेच या ठिकाणी कर्जाला तयार होत आहेत. लक्षात घ्या. त्याच्यामध्ये एक नेटवर्किंग चांगलं मिळतं, फ्रँचायझी ओनरचा एक्सपिरियन्स मिळतो, अगोदर ज्यांनी चालवलं त्याच्याकडचा एक्सपिरियन्स मिळतो, तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. लक्षात घ्या. इथं या ठिकाणी एकाने घेतला की दुसरा लगेच यशस्वी होतो, कारण त्याचं मॉडेल समोर असतं. लक्षात घ्या. आणि याच्यात नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय, पण शून्यातनं सुरुवात नाही, हे समजून घ्यायच्यामध्ये. तुम्हाला सिस्टम मध्ये काम करणे म्हणून नोकरीच करायची गरज नाही. फ्रँचायझी मॉडेल मध्ये त्यांनी घालून दिलेली सिस्टम फॉलो करणं आणि व्यवसाय करणं हे देखील तुमच्यासाठी अत्यंत चांगलं एक साधन असू शकतं. हा देखील एक चांगला पर्याय असू शकतो. म्हणून आपण या आपल्या व्याख्यानमालेमध्ये या पद्धतीचा विषय घेतलेला आहे. लक्षात. म्हणजे तुम्ही ओनर पण आहात आणि तुम्हाला रिस्क पण नाही सिस्टम तयार करण्याची, तुम्हाला या ठिकाणी स्टाफ ट्रेन करण्याची, ही सगळी व्यवस्था कोणीतरी करते, आपल्याला फक्त ते फॉलो करायचं आहे. लक्षात. त्याच्यामध्ये भारतातली उदाहरणं आपण बघितली किंवा या ठिकाणी महाराष्ट्रातली उदाहरणं आपण बघितली की फ्रँचायझी चांगल्या पद्धतीनं मॉडेल तयार झालेले आहेत, हे लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही सगळीकडे जे बघता दुकानं, सीसीडी बघता, सीसीडी काय त्यांनी सगळीकडे स्वतः काढलेले असतात का? नाही, त्यांनी मॉडेल तयार केलेलं आहे, त्या मॉडेलनुसार बाकीच्या या ठिकाणी व्यवसाय करतायत, हे लक्षात. त्याच्यामध्ये तर याकडे तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. आता फ्रँचायझीतले काही तोटे देखील आपण लक्षात घेतले पाहिजे. सर्वच काही चांगलं असते असं नाही, लक्षात.
काही ब्रँडला कोट्यावधी रुपये लागतात, म्हणजे सगळ्यांनाच परवडतील असं. म्हणजे मॅकडॉनल्ड साधारणतः 6 ते 14 कोटी रुपयेपर्यंत जातं. KFC 1 ते 2 कोटीपर्यंत जातं. सबवे 30 ते 70 लाखापर्यंत जातं, लक्षात घ्या. रॉयल्टी आणि सातत्यानं खर्च म्हणजे काय असते, सातत्यानं ट्रेनिंग देईल, मेनू या ठिकाणी तुम्हाला कॉस्ट असेल, किंवा या ठिकाणी जाहिरातीची फीज असेल, रॉयल्टी असेल, हे वेगवेगळ्या पद्धतीनं अपग्रेडेशनसाठी सातत्यानं आपल्याला पे करावं लागतं, लक्षात घ्या. इथं थोडंसं तुम्हाला मेनू बदलता येत नाही, किंमत तुम्ही ठरवू शकत नाही, डिझाईन तुम्हाला बदलता येत नाही. ॲज इट इज जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागतं, लक्षात घ्या. तुम्ही मालक असं आहात, पण तुम्हाला इथं सांगितलं असं कर्मचाऱ्यांप्रमाणे तुम्हाला थोडेसे नियम फॉलो करावे लागतात. गुणवत्तेवर काटेकोर नियंत्रण असतं, नियमितपणे तपासणी करतो. एखादी चूक झाली तर करार रद्द होऊ शकतो, हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. कंपनीची ब्रँड प्रतिष्ठा जर खराब झाली, जसं सीसीडीच्या बाबतीमध्ये एक वेळ आली होती ज्यावेळेला त्यांच्या ओनरने आत्महत्या केली, त्यावेळेला लक्षात घ्या. हे चालेल का नाही चालेल, कसं होईल काय होईल, पण ते सगळं या ठिकाणी त्यांच्या मिसेसनी ओव्हरकम करून दाखवलं, हे लक्षात त्याच्यावरती. भौगोलिक मर्यादा असते, मी भागातच व्यवसाय दुसऱ्यांनी घेतले असते, हे लक्षात त्याच्यावरती. करार समाप्तीचा धोका असतो, तुम्हाला सांगितलं. कोणत्याही नियमांचं पालन होत नाही असं लक्षात आलं तर तुमचं ते अग्रीमेंट कॅन्सल होऊ शकतं. मग एक फ्रँचायसीच्या जवळ दुसरी फ्रँचायसी उघडली तर ग्राहकांमध्ये विभागणी होते. तर बरेचसे ब्रँड काय करतात की एरिया ठरवून दुसरं दुकान असणार नाही व्यवसाय तुम्हाला करण्यासाठी, पण या ठिकाणी तसा म्हणजे बऱ्याच वेळेला काही फ्रँचायसी मॉडेलमध्ये ती मर्यादा दिली जात नाही, लक्षात तशा पद्धतीनं. त्यानंतर या ठिकाणी नूतनीकरणाची अनिश्चितता असते, म्हणजे ते होईलच रिन्युएबल याची गॅरंटी असत नाही, हे लक्षात त्याच्या पद्धतीनं. फ्रँचायसी निवडत असताना कशी निवडावी, त्याचे महत्वाचे एक 10 पॉईंट आपल्याला बघायचे आहेत, लक्षात घ्या. तर त्यातलं पहिलं, त्याचा इतिहास. ब्रँड किती जुना आहे, किती फ्रँचायसीज आहेत, त्यातल्या किती बंद पडलेल्या आहेत, आणि आत्ताची आर्थिक स्थिती त्या ब्रँडची काय आहे, हे सगळ्यात महत्वाचं आहे, तुम्हाला घेतलं पाहिजे. दुसरं महत्वाचं लक्षात, की तुमच्या आवडता व्यवसाय निवडा. तुम्हाला जेवण आवडत नसेल आणि तुम्ही रेस्टॉरंटची फ्रँचायझी घ्यायला गेला तर ते चालणार नाही. तुमची आवड महत्वाची आहे, लक्षात घ्या. त्यामुळे आपण या ठिकाणी कंपनीची हिस्ट्री तपासली पाहिजे. दुसरं आहे की तुम्ही सध्याचे जे फ्रँचायझी ओनर आहे त्याला या ठिकाणी थोडंसं व्हिजिट करा, त्यांच्याकडून या ठिकाणी एक्सपिरियन्स घ्या, माहिती घ्या, काय आहे नफा किती मिळतो, अडचणी काय आहेत, कंपनीचा सपोर्ट कसा आहे. त्या मालकांशी या ठिकाणी संवाद साधा, किमान 3-4 वेगवेगळ्या मालकांशी संवाद साधणं गरजेचं आहे. स्थानिक बाजारपेठ समजून घ्या, म्हणजे माझ्या भागामध्ये त्या उत्पादनाची मागणी आहे का, याचाही विचार केला पाहिजे. म्हणजे पुणे मुंबईमध्ये जर एखादी गोष्ट या ठिकाणी चालत असेल तर ती माझ्या ग्रामीण भागात चालणार आहे का, याचा विचार करणं गरजेचं आहे, हे लक्षात त्याच्या बाबतीत. ग्राहकांची खर्च करण्याची क्षमता किती आहे, त्याच्यानुसार ते ब्रँड आपल्या भागात यायला पाहिजेत, हे लक्षात घ्या. त्यानंतर स्पर्धा किती आहे, संपूर्ण खर्चाचा हिशोब मांडा. फ्रँचायसी फी किती आहे, सेटअप कॉस्ट किती आहे, वर्किंग कॅपिटल किती लागणार आहे, कर्मचाऱ्यांचा पगार किती जाणार आहे, आणि तुम्हाला रेंट किती जाणार आहे, ह्या सगळ्याचा विचार करून जेवढ्या अपेक्षा तेवढ्या 2 पैसा तयार आपल्या कामाला सुरुवात करायची आहे, लक्षाच्या बाबतीत. त्यानंतर या ठिकाणी फ्रँचायसी डिस्क्लोजर डॉक्युमेंट, म्हणजे त्याला FDD म्हणतात, लक्षात घ्या. हे सर्व व्यवस्थित वाचा. कायदे अटी आहे, घाईघाईने स्वाक्षरी करू नका, लक्षात घ्या. वकिलांचा सल्ला महत्वाचा असतो आणि तो शक्यतो अनुभवी वकिलांच्याकडे घ्यायचा, कारण त्याचं जे काही ब्रेक इव्हन पॉईंट जो मोजायचा असतो आपल्याला, तो ब्रेक इव्हन पॉईंट आपल्याला या ठिकाणी महत्वाचा असतो. तो किती महिन्यातून साधारणतः 2 ते 3 वर्षात भेट करणारी फ्रँचायझी योग्य असते, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर शक्यतो नाही, लक्षात घ्या. त्यानंतर एक्झिट स्ट्रॅटेजी विचारात घ्या, म्हणजे फ्रँचायझी विकायची झाली तर काय एक्झिट आहे, फ्रँचायझीचा करार जर का ब्रेक करायचा असला तर काय या ठिकाणी पॉलिसी आहे, नुकसान कमी करायचं असेल तर कसं या ठिकाणी विचार करायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी तपासून घ्या. त्यानंतर भावनेच्या घेऊ नका, सेल्समनच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पहिल्यांदा संशोधन गरजेचं आहे, कुटुंबाने तत्त्व घेणं गरजेचं आहे, किमान 3 महिने विचार करा, मग त्याच्यावर आहे.
भारतामध्ये संधी आणि यशोगाथा जर बघितल्या तर मी जसं अगोदरही सांगितलं तसं 35% वाढ व्हायला लागली फूड आणि रेस्टॉरंटच्या फ्रँचायसी मॉडेलमध्ये. कोचिंग क्लासेसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ व्हायला लागली आहे. आरोग्य आणि कॉस्मेटिक्स इंडस्ट्रीमध्ये मोठी वाढ व्हायला लागलेली आहे. रिटेलमध्ये कपडे, दागिने, इलेक्ट्रॉनिक्सच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीचे फ्रँचायसी स्टोर यायला लागलेले आहेत. आणि सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये फ्रँचायसी मॉडेल यायला लागलेले आहेत. आपण या ठिकाणी सूर्य सेवाच्या माध्यमातून डायरेक्ट या ठिकाणी विद्यार्थ्यांना ओळख असताना देखील त्याच पद्धतीचे काही मॉडेल नंतर पुढे बनवता येतील का असाही विचार करतोय, लक्षात आहे त्याच्या बाबतीत. नंतर कमी बजेटच्या फ्रँचायसीच्या संधी 2 ते 5 लाख रुपयामध्ये या ठिकाणी तुम्हाला चहाचे आउटलेट आहेत. त्यात ओयो मोमोज म्हणून आहे बघा, लक्ष्मीकांत आहे, कल्याण ज्वेलर्स, किड्स, लॅक्मे एक्सप्रेस, मध्यम ब्रँड साईज जे आहे ज्याच्यामध्ये डॉमिनोज, सबवे, कॉफी कॅफे डे, कॅफे कॉफी डे, VLCC लक्षात, आणि फर्स्ट क्राय सारखे या ठिकाणी प्रोडक्ट येऊ शकतात. त्याच्यापेक्षा हाय लेवलला जायचं असेल तर मॅकडॉनल्ड्स, KFC, पिझ्झा हट, मोठ्या हॉटेल्सचे जाऊ शकतात. आणि मग पुण्यातल्या काही तरुणांनी जवळजवळ 3-1 लोकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने चॉईसच्या फ्रँचायसी दिलेत. मुंबईतल्या महिला उद्योजकांनी VLCCच्या फ्रँचायसीचं या ठिकाणी मॉडेल जास्त चांगलं घेतलंय. चित्रबंधूचं फ्रँचायसी मॉडेल आहे ते महाराष्ट्राच्या बाहेर ब्रँड विस्ताराला गेलेलं आहे, लक्षात घ्या. ह्या सगळ्या बाबी करत असताना हे लेक्चर ऐकत असताना तुमच्या मनामध्ये 2 विचार आले असते. एक, मी माझं फ्रँचायसी मॉडेल अशा पद्धतीने डेव्हलप करेल की माझ्याकडनं लोक फ्रँचायसी घेतील. आणि दुसरं, मी अशा पद्धतीचा ब्रँड शोध की त्यातनं माझा व्यवसाय चांगला. हे दोन्हीही विचार हे महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. हे उद्योजकाचे विचार आहे. त्यामुळं हा देखील एक पर्याय आपल्यासाठी आहे. तर तुम्ही आजचा टास्क आपल्यासाठी आहे, लक्षात घ्या मित्रांनो, की आपल्या भागामध्ये असणारे कोणतेही 5 फ्रँचायसी मॉडेलची दुकानं आहेत, सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेसचा स्टडी तुम्हाला करायचा. तुमच्या भागामध्ये असतात, तुम्ही छोट्या गावामध्ये असणार तिथं काहीच मिळणार नाही, मग शेजारच्या शहराचं करा, लक्षात. आणि ते सगळं सांगेल का, म्हणजे आज हल्दीरामचं दुकानासमोरून जात असताना, डॉमिनोजच्या दुकानात असताना, डीमार्टच्या समोरून जात असताना त्याच्यावर तुम्हाला विचार करावा लागेल की हे काय आहे नेमकं, म्हणजे कंपनीचंच आहे काही या ठिकाणी कंपनीच्या वतीनं कोणी चालवतं, मग त्याचे ओनर कोण असतील वगैरे अशा सगळ्या गोष्टी कदाचित तुम्हाला पुढे येऊ शकतात, लक्षात घ्या. तर आजच्या सत्रामध्ये उपस्थित सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी म्हणतो, तुम्हाला आजच्या दिवसासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आजचं सत्र इथं संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.